नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासात आपण आपल्या OCMच्या 5व्या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यात आपण त्याचा अर्थ बघितला, व्याप्ती बघितली, नंतर त्यातील विविध असे 6 प्रकार बघितले. नंतर ई-व्यवसायाचे आपण फायदे बघितले. आता पुढे बघणार आहोत आपण ई-व्यवसायाच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ बिझनेस. परंपरागत व्यापार पद्धतींशी तुलना करता ई-व्यवसायात काही तोटे हे दिसून येतात. ई-व्यवसायाच्या मर्यादा आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. त्याची सर्वात पहिली मर्यादा आहे वैयक्तिक संबंधांचा अभाव. वैयक्तिक संबंध म्हणजे समोरासमोर प्रत्यक्ष संबंध, याचा काय दिसून येतो तर अभाव ई-व्यवसायात दिसून येतो. ई-व्यवसायात वैयक्तिक संपर्काचा अभाव असतो. कोणीही उत्पादनाला स्पर्श करू शकते का तर स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता तपासणे अवघड हे जात असते. प्रत्यक्ष वस्तूला आपण कधी हात लावतो तर ज्यावेळी आपली खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण होऊन वस्तू आपल्याला जेव्हा ताब्यात मिळते त्यावेळी आपण वस्तूला काय करू शकतो तर स्पर्श करू शकतो. ठीक आहे. दुसरी मर्यादा बघणार आहोत आपण वितरणाची वेळ. उत्पादनाच्या वितरणास वेळ लागतो, कारण पारंपरिक व्यवसायात उत्पादन खरेदी केल्याबरोबरच वितरण होत असते, परंतु ई-व्यवसायात तसे होत नाही. त्यामुळे ग्राहक निराश होतात. उदाहरण तुम्हाला माहीत आहे पण पुन्हा एकदा सांगते. ॲमेझॉनने एका दिवसात वस्तूंच्या वितरणाचे आश्वासन दिले आहे. ही एक प्रकारची चांगली सुधारणा आहे, परंतु सर्व समस्यांचे पूर्णपणे निराकरण होऊ शकते का तर नाही. वितरणास का वेळ लागतो बरं? समजा तुम्ही आज जर एखाद्या वस्तूची बुकिंग केली, तुम्हाला आजच्या आज ती लगेच मिळेल का तर नाही. तर काही तारीख दिली जाते आपल्याला. समजा तुम्ही 1 तारखेला जर एखादी वस्तू बुक केली तर आपल्याला एक 6-7 दिवसाचा कालावधी दिला की 6 तारखेपर्यंत किंवा 7 तारखेपर्यंत वस्तू तुमच्या ताब्यात मिळेल. त्याआधी आपल्याला एक छोटासा मेसेज येतो की आज तुमची वस्तूची डिलिव्हरी आहे. म्हणजेच वस्तूला प्राप्त करण्यासाठी ग्राहकास किती वेळ लागतो तर ग्राहकाला खूप वेळ त्याची वाट बघावी लागते. तिसरी मर्यादा आपल्याला सांगता येईल ई-व्यवसायाची सुरक्षा समस्या. असे बरेच लोक आहेत जे ऑनलाईन व्यवसाय घोटाळे करतात. तसेच हॅकर्सने आर्थिक माहिती मिळविणे सोपे जाते. यामध्ये सुरक्षितता आणि सातत्याचे प्रश्न देखील निर्माण होतात. यामुळे संभाव्य ग्राहकांना काय होत असतो त्याचा हा त्रास होत असतो. चौथी मर्यादा सांगता येईल आपल्याला सरकारी हस्तक्षेप. काही वेळा सरकारच्या अतिरेकी देखरेखीमुळे व्यवसायात जास्त प्रमाणात हस्तक्षेप आपल्याला हा होऊ शकतो. 5वी मर्यादा सांगता येईल जास्त जोखीम. ग्राहक आणि विक्रेता यांच्यात थेट संपर्क नसल्यामुळे जास्त जोखीम ही दिसून येत असते. ग्राहकाचा आणि विक्रेत्याचा प्रत्यक्ष संबंध येतच असतो का ई-व्यवसायात तर प्रत्यक्ष संबंध हा येत नसतो. तसेच फसवणूक झाल्यास कायदेशीर कारवाई करणे ही कठीण जात असते. या बघितला आपण ई-व्यवसायाच्या मर्यादा. पुढे आपण आता अभ्यास करणार आहोत ऑनलाईन व्यवहार. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसे केले जातात, त्याचा अर्थ काय, त्याची प्रक्रिया काय. ठीक आहे. सर्वात आधी बघणार आहोत आपण ऑनलाईन व्यवहाराचा अर्थ, मिनिंग. ऑनलाईन व्यवहार इंटरनेटच्या साहाय्याने केले जात असतात. योग्य इंटरनेटच्या जोडणीशिवाय हे व्यवहार करता येऊ शकतात का तर करता येऊ शकत नाही. जेव्हा वस्तूंची खरेदी आणि विक्री इंटरनेटच्या माध्यमाने केली जाते तेव्हा ऑनलाईन व्यवहार घडून येत असतात. खरेदी आणि विक्री बघा, दोघं गोष्टी घडणे हे आवश्यक असते, बरोबर. तेव्हाच ऑनलाईन व्यवहार पूर्ण झाला असं आपण म्हणू शकतो. जेव्हा ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वस्तू व सेवा खरेदी करतात तेव्हा ते पैसे देखील ऑनलाईन पद्धतीने भरतात. म्हणजे वस्तू तर एका साईडला प्राप्त होते पण पैसे भरायला प्रत्यक्ष जावं लागतं का तर नाही. पैसेसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीनेच भरू शकतो. ठीक आहे. हा बघितला आपण ऑनलाईन व्यवहाराचा
अर्थ. आता पुढे बघणार आहोत आपण ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया. काय असते बरं ही ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया, कशी असते? ऑनलाईन व्यवहार पूर्व खरेदी विक्री आणि ऑनलाईन व्यवहार पूर्व खरेदी विक्री आणि वस्तू पोहोचवण्याची अवस्था या मार्गाने होतात. ठीक आहे. यात विविध टप्प्यांचा समावेश होतो. पहिला टप्पा आहे नोंदणी, रजिस्ट्रेशन. ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी नोंदणी फॉर्म भरून ऑनलाईन विक्रेत्याकडे नोंदणी करावी लागते. ऑनलाईन व्यवहारात नोंदणी ही पहिली पायरी आहे. विशिष्ट संकेतस्थळावर वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकाने लॉग इन करणे आवश्यक आहे. ग्राहकाचा ईमेल ID, नाव, पत्ता इत्यादी तपशील हा सर्व संकेतस्थळावर सुरक्षित आणि जतन करून ठेवला जातो. सुरक्षिततेच्या कारणास्तव खरेदीदाराचे खाते आणि शॉपिंग कार्ट हे ऑनलाईन दुकानात ब्राउझिंग करताना आपण काय घेतले याची नोंद ठेवत असते. आज प्रत्येकाने, माझ्या मते तरी 90% स्टुडंटने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून बघितलेले असते. त्यामुळे या चॅप्टरचा अभ्यास तुम्ही एकदा जरी वाचला तरी तुम्हाला पटकन समजेल. का? कारण की जी गोष्ट आपण जोपर्यंत हाताने करत नाही तोपर्यंत लवकर लक्षात राहत नाही. बरोबर? तर नोंदणी कशी केली जाते मी एवढ्यातच सांगितलं तुम्हाला. त्यासाठी काय काय गरजेचं असतं नोंदणी करण्यासाठी? तर रजिस्ट्रेशनसाठी काय गरजेचं असतं? तर ग्राहकाचा ईमेल ID, नाव, पत्ता इतर तपशील. आणि ही माहिती कशी असते? तर सुरक्षित असते. ठीक आहे. दुसरा पॉईंट बघणार आहोत आपण. प्रक्रियेसाठी दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मालाची मागणी नोंदविणे, प्लेसिंग द ऑर्डर. ठीक आहे. तुमची मागणी काय, ऑर्डर कशी प्लेस करतात. ठीक आहे. ऑनलाईन व्यवहारातील ही दुसरी पायरी आहे. जेव्हा एखाद्या ग्राहकास एखादी वस्तू किंवा सेवा आवडतात तेव्हा तो शॉपिंग कार्टमध्ये वस्तू वा सेवा ठेवतो. बघा आपल्याला जर आपण बघितलं एखादी वस्तू खरेदी करायची, तिचे खूप सारे प्रकार असतील. एकावर क्लिक केलं नाही, अजून चांगली दिसली का ही पण ती पण, कन्फ्युजन. मग एकाच वेळी सगळ्या असं परत बघणं, त्यासाठी आपण काय करतो, ही पण सिलेक्ट करतो, ती पण सिलेक्ट करतो. मग अशा मोजून 3 ते 4 सिलेक्ट करतो. मग त्या 3च्या 4 पैकी बघून मग परत आपण काय करतो तर एक सिलेक्ट करतो. मग हे सिलेक्शन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर शॉपिंग कार्ट. ठीक आहे. शॉपिंग कार्ट हे खरेदीदाराने खरेदीसाठी निवडलेल्या सर्व वस्तू, त्यांची संख्या आणि प्रत्येक वस्तूंची किंमत यांची नोंद ठेवते. खरेदीदार सर्व वस्तूंची निवड केल्यानंतर शोधनाच्या पर्यायाकडे जातो. बघा, मालाची मागणी नोंदविणे हा टप्प्याचा आपण अभ्यास करत होतो. प्लेसिंग ऑन ऑर्डर ऑनलाईन व्यवहारातील दुसरी पायरी आहे. मी आताच सांगितलं. जेव्हा एखाद्या ग्राहकास एखादी वस्तू किंवा सेवा आवडते तेव्हा तो शॉपिंग कार्टमध्ये वस्तू व सेवा ठेवत असतो. शॉपिंग कार्ट हे खरेदीदाराने खरेदीसाठी निवडलेल्या वस्तू, त्यांची संख्या, प्रत्येक वस्तूची किंमत याची काय करत असतो तर व्यवस्थित अशी नोंदही ठेवत असतो. आणि सर्व वस्तूंची निवड केल्यानंतर शोधनाच्या पर्यायाकडे जातो. म्हणजे व्यवस्थित नोंदणी झाल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया काय असते? शोधन. मराठीत शोधन, पण इंग्लिश नाव तुम्हाला जास्त लक्षात राहील, पेमेंट. बरोबर? ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा येतो त्याचा पेमेंट कसं करायचं. ठीक आहे. चला तर मग आपण बघणार आहोत आपण तिसरा टप्पा, शोधन. ऑनलाईन व्यवहारातील ही शेवटची पायरी आहे. या पायरीमध्ये खरेदीदारास शोधनाचा पर्याय निवडावा लागतो, म्हणजे पेमेंटचा पर्याय निवडावा लागतो. त्यावर क्लिक केल्याबरोबर शोधनाची रचना ही अत्यंत उच्चस्तरीय अशी सुरक्षित असते. शोधनाचे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे आपण शोधन करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल बघणारच आहोत आपण तरी चेक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. ठीक आहे. सर्वात आधी बघणार आहोत आपण वस्तू पोचत्या केल्यानंतर शोधन, म्हणजेच प्रत्यक्ष वस्तू मिळाल्यानंतर पेमेंट. ठीक आहे. दुसरा धनादेश,
तिसरा नेट बँकिंगने हस्तांतरण, चौथा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, नंतर डिजिटल रोख म्हणजेच डिजिटल कॅश. पहिला आहे वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन. काय असतं बरं? म्हणजे पेमेंटच्या या प्रकारामध्ये खरेदीदाराला वस्तू हातात मिळाल्यानंतर पेमेंट हे केले जात असते. पेमेंट दाराजवळच केले जाते. म्हणजे एका हाताने आपण वस्तू देतो तर दुसऱ्या हाताने आपल्याला काय मिळत असतं तर पैसे हे मिळत असतात. ग्राहक रोख किंवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे शोधन करू शकतो. दुसरा आहे धनादेश. धनादेश इंग्लिशमध्ये चेक. ठीक आहे. शोधनाच्या या प्रकारात म्हणजे पेमेंटच्या या प्रकारात खरेदीदार विक्रेत्यास एक धनादेश पाठवितो आणि विक्रेता धनादेश प्राप्त झाल्यानंतर वस्तू पाठवितो. जोपर्यंत धनादेश प्राप्त झाला नाही तोपर्यंत तो वस्तू पाठवतो का? नाही. त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात काय दिसून येते तर रिस्कही दिसून येत असते. तिसरा आहे नेट बँकिंगने हस्तांतरण. सर्वात जास्त प्रचलित नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्डचा जास्त उपयोग होतो पेमेंटसाठी. शोधनाच्या या प्रकारामध्ये शोधनाची रक्कम खरेदीदाराच्या खात्यातून विक्रेत्याच्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने काय केली जाते तर हस्तांतरित केली जाते. विक्रेत्याला शोधन म्हणजेच पेमेंट प्राप्त झाल्यानंतर विक्रेता त्या संबंधित वस्तू खरेदीदाराकडे काय करत असतो तर पाठवितो. पण यात वस्तू पोहोचवण्याच्या आधी ट्रान्झॅक्शन हे घडून येत असतात. इंटरनेटद्वारे निधी हस्तांतरित करण्याची ही एक इलेक्ट्रॉनिक सुविधा आहे. पुढची पद्धत सांगता येईल आपल्याला पेमेंट करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड. खरेदीदार डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरतो आणि ग्राहकांच्या खात्यातून रक्कम वजा होते. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांना प्लास्टिक पैसा म्हणून ओळखले जाते. काय म्हटलं जातं तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डला प्लास्टिक पैसा, जे जास्तीत जास्त ऑनलाईन शोधनासाठी वापरले जाते. मी आताच थोड्या वेळ आधी सांगितलं बघा तुम्हाला. जास्त करून कशाचा उपयोग केला जातो तर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगचा जास्त प्रमाणात या व्यवसायात उपयोग केला जात असतो ऑनलाईन व्यवहारात. ठीक आहे. पुढची पद्धत आहे डिजिटल रोख. इलेक्ट्रॉनिक चालनाचा हा एक प्रकार आहे ज्याचे अस्तित्व केवळ सायबर स्पेसमध्येच आहे. डिजिटल रोख वास्तवात नसते परंतु खऱ्या चलनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची क्षमता आहे. ही बघितली आपण ऑनलाईन व्यवहार प्रक्रिया. ठीक आहे. आता पुढे आपण अभ्यास करणार आहोत खरेदी विक्री प्रक्रिया. काय असते बरं ही खरेदी विक्री प्रक्रिया? सर्व व्यवहारांमध्ये माहिती ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. माहितीचे आदान प्रदान परंपरागत तसेच ऑनलाईन व्यवहार या दोन्हींतही करावी लागते. परंतु परंपरागत व्यापाराशी तुलना करता इंटरनेटद्वारे केलेले व्यवहार जास्त सोपे असतात. परंपरागत व्यवसाय करताना प्रवासासाठी लागणारा वेळ, वाटाघाटी करणे, मुद्दा पटवून देणे, दोन्ही पक्षांना आदानप्रदानासाठी किंवा संवादासाठी समोरासमोर असणे या सर्व प्रक्रियेस बराचसा काय लागत असतो तर वेळ हा लागत असतो. जेव्हा ऑनलाईन व्यवहारांसाठी आवश्यक असणारी माहिती ही नियम व अटींसह पुरविली जाते आणि वर उल्लेखलेल्या बऱ्याचशा समस्येपासून त्या मुक्त असतात, म्हणून ऑनलाईन व्यवहार परंपरागत व्यवसायांपेक्षा अधिक सोपे आणि चांगले परिणाम देणारे असतात. बघा समोर तुम्हाला स्क्रीनवर बॉक्समध्ये काही दिलेलं आहे. काय बरं हे? तर ती आहे खरेदी विक्रीची प्रक्रिया कशी असते. पहिल्या बॉक्समध्ये दिलेलं आहे बघा, खरेदीदार विक्रेता शोधतो. दुसऱ्या ब्ल्यू बॉक्समध्ये दिलेलं आहे वस्तूंची निवड. नंतर ग्रीन बॉक्समध्ये दिलेलं आहे बघा, पैशांची बोलणी आणि वितरणाच्या नियम व अटी. चौथ्या पिंक बॉक्समध्ये दिलेलं आहे विक्री शोधन आणि वितरण, ऑनलाईन शोधन. ठीक आहे. विक्री पश्चात
कार्य. ही बघितली आपण खरेदी विक्रीची प्रक्रिया. पुढे बघणार आहोत आपण बाह्य सेवा. यालाच इंग्लिशमध्ये आउटसोर्सिंग असं म्हटलं जातं. सर्वात आधी बघणार आहोत आपण आउटसोर्सिंगची प्रस्तावना. ठीक आहे, बाह्यसेवेची प्रस्तावना. काय असते बरं ही बाह्यसेवा? ठीक आहे, बाह्यसेवा म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेशी करार करणे होय. ही मुख्यतः कमी महत्त्वाची कामे जसे स्वच्छता, सुरक्षा, घरगुती इत्यादी बाह्यसेवेद्वारे पुरविली जातात. कंपनी विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थेबरोबर औपचारिक करार करत असते. विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवित असतात. या संस्था त्यांच्या सेवांसाठी काय करत असतात तर शुल्कही आकारत असतात. बाह्य सेवांमुळे कंपनी त्यांच्या महत्त्वाच्या कामांवर काय करत असते तर लक्ष केंद्रित करू शकते. बाह्यसेवेचा पुढे बघणार आहोत आपण अर्थ, त्याची संकल्पना. विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार म्हणजे बाह्य सेवा होय. पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. विशिष्ट सेवा पुरविणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार म्हणजे बाह्य सेवा होय. यामुळे कंपनीला दोन प्रकारचे काय होत असतात तर फायदे होत असतात. कोणते बरं ते? सर्वात पहिला आहे उत्पादन खर्च कमी होतो आणि दुसरा विशिष्ट सेवेत पारंगत असलेल्या संस्थेच्या विशिष्ट प्रावीण्याचा उपयोग केला जातो. कंपनीला काय होतात तर 2 फायदे होत असतात. उदाहरण सांगता येईल, दुकाने, मॉल, सहकारी संस्था, कार्यालये इत्यादी संस्था उपहारगृहे, स्वच्छता, सुरक्षा इत्यादी बाह्य सेवा घेतात. बरोबर. दुकाने, मॉल, सहकारी संस्था, कार्यालय इत्यादी या संस्था काय करतात तर उपहारगृहे, स्वच्छता किंवा सुरक्षा इत्यादी बाह्य सेवा ही घेत असतात. तसेच लग्न समारंभ, वर्धापन दिन, वाढदिवस साजरा करण्याची व्यवस्था देखील बाह्य सेवांद्वारेच केली जाऊ शकते. तर बघा, प्रत्येक ठिकाणी बाह्य सेवेची गरज आपल्याला कशी भासते ते आपण आता अभ्यासणार आहोत. बाह्य सेवेची गरज. आज पूर्ण जगभर सेवा घेण्याचे आणि देण्याचे कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे. बऱ्याचशा सेवांसाठी अतिशय सूक्ष्म, आकर्षक कौशल्याची गरज असते. जागतिक स्तरावर वाढत्या स्पर्धांमुळे बहुतांश कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यावर भर देताना आपल्याला दिसून येतात किंवा त्यांच्या वस्तूंच्या गुणवत्तेत सुधारणा करताना आपल्याला दिसून येतात. जागतिक बाजारात आपली जागा स्थापित करण्यासाठी सगळ्या संस्था बांधील असतात, म्हणजे प्रयत्न करीत असतात, धडपड करत असतात. म्हणूनच कंपन्या आपल्या व्यावसायिक कार्यावर लक्ष घालीत आहेत. या सर्व कारणांमुळे कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रामध्ये विशिष्ट कामात कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून बाह्य सेवा घेण्यात येत आहेत. यामधूनच बाह्य सेवा ही संकल्पना उदयास आली. बघा, प्रत्येक क्षेत्रात बाह्य सेवा या गरजेच्या असतात. म्हणजेच आधीच बघितलं आपण, फॉर एक्झाम्पल दुकाने, मॉल, सहकारी संस्था, कार्यालय इत्यादी ठिकाणी बाह्य सेवा या घेतल्या जातात. पण कोणत्या स्वरूपात? उपहारगृहे, स्वच्छता, सुरक्षता असं. जर बाह्य सेवा जर पुरवल्या गेल्या नाहीत तर अशा संस्थांना अडचण निर्माण होईल. म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेत काय होते तर आपल्याला घट होताना दिसून येईल. म्हणजेच ज्या ठिकाणी गरजांचा अभाव दिसून आला त्या ठिकाणी काय होते तर आपोआपच कार्यक्षमता ही कमी होत असते. पण जर वेळोवेळी जर अशा सेवांची पूर्तता होत गेली तर काय होते तर आपल्या कार्यक्षमतेत वाढ होऊन
त्या कंपन्यांचा नावलौकिक वाढवण्यास मदत होत असते. बघा, बाह्यसेवा ही संकल्पना कधी उदयास आली? जेव्हा कंपन्या आपल्या व्यावसायिक कार्यावर लक्ष घालतात. हे तर निश्चितच आहे. पण कमी महत्त्व असलेल्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अशा बऱ्याचशा कंपन्या बघा, त्यांचं नाव जास्त प्रचलित नसतं, मग अशांच्या स्वरूपात अशा ठिकाणी बाह्यसेवा पुरवल्या जाऊन त्यांचा काय झाला तर त्यांचा उदय झाला. ठीक आहे. तर आज आपण अभ्यास केला आपल्या 5व्या प्रकरणातील ई व्यवसायाचे तोटे म्हणजेच मर्यादा, नंतर ऑनलाईन व्यवहार, नंतर खरेदी विक्री प्रक्रिया, नंतर शेवटचा पॉईंट बघितला आपण बाह्यसेवा, सर्वात महत्त्वाचा आउटसोर्सिंग. ठीक आहे. आणि बाह्यसेवेची गरज. पुढील तासात आपण बघणार आहोत बाह्यसेवेचे फायदे, तोटे इत्यादी.